अमेरिका सतत हल्ले करत राहते। आज नवीन हल्ला केला, न्यूक्लिअर प्रोग्रामवर हल्ला केला, मिसाईल टेक्नॉलॉजीच्या बिल्डिंगवर हल्ला केला, तरी ही रचना त्यांची अबाधित आहे। आणि अजूनही 35-36 दिवसानंतर इराणच्या कुठल्या बेसमध्ये, अंडरग्राऊंड बेसेसमध्ये किती मिसाईल स्टॉकपाईल आहे, किती ड्रोन स्टॉकपाईल आहे, अजून इस्रायली आणि अमेरिकन्सना कळत नाहीत। तर ह्यापुढे होर्मुझ ही पूर्वीसारखी ओपन राहणार नाही, ती कायम पेड सबस्क्रिप्शनवर, टोल सिस्टीमवर चालेल। या सगळ्यामुळे अमेरिकन राजकारणी, अमेरिकन सेना आणि अमेरिकन जनतेत प्रचंड फ्रस्ट्रेशन आहे। आता ह्या युद्धातून बाहेर पडण्याचे सगळे मार्ग अमेरिकन्सचे बंद झालेत। त्यामुळे हे युद्ध किती काळ चालू ठेवायचं हे अमेरिकन्सना आता समजत नाही। हे युद्ध आता कोण आणि कसं थांबवेल हा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर फक्त देवाकडे आहे, बाकी कुणाकडे नाही। इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल हे युद्ध पेटून एक महिना उलटून गेलेला आहे। पण सुरुवातीला जसं अनेकांना वाटलं होतं, कदाचित अमेरिका आणि इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणांनाही वाटलं होतं की 8 दिवसात इराणचा खात्मा होऊन जाईल आणि युद्ध संपेल, परंतु तसं घडलेलं नाही। भारतामध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडींचे जे अभ्यासक आहेत त्यांच्यापैकी इन्स्टिट्यूट ऑफ कॉन्फ्लिक्ट रिसर्च अँड रिझॉल्युशनचे संचालक विनय जोशी आपल्यासोबत आहेत, जे काही मोजक्या अभ्यासकांपैकी एक होते, ज्यांनी म्हटलं होतं की हे युद्ध सहज संपणार नाही आणि या युद्धाविषयीचे अनेक अंदाज त्यांचे खरे ठरलेत। आपण आज त्यांच्यासोबतच गप्पा मारूया या युद्धाविषयी। हे युद्ध जवळपास आधुनिक जगाच्या इतिहासातलं सर्वात मोठं आणि कमी कालावधीत सर्वाधिक विनाशकारी ठरलेलं असं युद्ध आहे। वेगळं युद्ध आहे। कधी संपेल काय वाटतं, आणि इराण हार मानणार नाही किंवा हरणार नाही हे तुम्ही सांगितलं होतं, कशाच्या भरोशावर तो अंदाज वर्तवला होता? याच्यामध्ये 2 फॅक्टर आहेत की याच्या आधी एकदा इराकमध्ये रिजिम चेंजचा प्रयत्न अमेरिकेने केला आणि महिन्याभरात सद्दाम हुसेनची राजवट संपली। त्याच्यानंतर अशा बऱ्याच लढाया झाल्या। अफगाणिस्तानमध्ये 2001च्या हल्ल्यानंतर अमेरिकन्स आले, तालिबानला हरवून स्वतःचं एक सरकार तिथे स्थापन केलं। त्याच्यानंतर आत्ता नुकतंच काही महिन्यांपूर्वी व्हेनेझुएलामध्ये निकोलाय मादुरोचं सरकार, त्यांनी मादुरोचं अक्षरशः अपहरण करून तिथे स्वतःची राजवट बसवली। ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर इराणची राजवटीची रचना ज्यांना माहिती आहे त्यांना हे सुरुवातीपासून लक्षात आलं होतं की इराण असं एका दिवसात संपणारं राष्ट्र नाही। कारण इराणमध्ये खामेनीची जी राजवट आहे, ती खामेनीची राजवट, ज्याला खामेनीला रहबार म्हणतात, ती एक स्पिरिच्युअल राजवट आहे। त्याच्या हाताखाली एक गव्हर्निंग काउन्सिल आहे शिया क्लेरिक्सची, आणि एक वेगळा डेमोक्रॅटिक सेटअप आहे ज्याच्यामध्ये लोकांमधून निवडलेला राष्ट्राध्यक्ष, संसद, खासदार अशी रचना आहे। त्याच्याशिवाय बासिज मिलिशिया आहेत जे इंटरनल फिलॉसॉफिकल पोलिसिंग करतात आणि राजवटीविरुद्धच्या सगळ्या लोकांना निष्ठुरपणे चिरडून टाकतात। दुसरे इराणी सेना आहे जिला आर्तेश म्हणतात, जी 1979च्या इस्लामिक रिव्हॉल्युशनच्या आधीपासूनची सेना आहे। तिसरी IRGC आहे, इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कोअर। ही IRGC न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी, वेपनाइज न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर मिसाईल टेक्नॉलॉजी, ड्रोन टेक्नॉलॉजी, अशा सगळी युनिट्स ही IRGC सांभाळते। आणि IRGCनी स्पॉन्सर्ड केलेले कुद्स फोर्सेस, जे इराणच्या सगळ्या ज्या आयडिओलॉजिकल शिया मिलिशिया ग्रुप आहेत, येमेनमधले आहेत, त्याच्यानंतर येमेनमधले हौती रिबेल आहेत, पुढे इराकमध्ये पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सचे शिया बंडखोर आहेत, हिजबुल्ला ही लेबनॉनमधली शिया बंडखोरांची एक वेगळी रचना आहे इस्रायल विरोधातली, आणि सुन्नी हमास गाझापट्टी आणि पॅलेस्टाईनमधले, ह्या सगळ्यांना हँडल करतं IRGC। अशी ही एक मल्टीलेयर रचना आहे। आणि ह्या मल्टीलेयर रचनेचा फायदा असा आहे की एक रचना कोसळली तर दुसरी रचना त्याच्या जागी पॅरलल आपली राजवट चालू ठेवते। दुसरं, इराकमध्ये 2001च्या युद्धानंतर 2003ला जेव्हा अमेरिकन इन्व्हॅजन झालं आणि सद्दाम हुसेनची राजवट एका महिन्यात कोसळली, त्या सगळ्या घडामोडींचा इराणी राजवटींनी अतिशय व्यवस्थित अभ्यास केला। आणि त्यांच्या लक्षात असं की सद्दाम हुसेन मारल्यानंतर, अख्खी सेंट्रल कमांड कोसळल्यानंतर इराकी सेना कोसळून गेली। ह्या सगळ्याचा अभ्यास करून इराणनी स्वतःच्या ज्या 31 रिजनल कमांड्स आहेत IRGCच्या, ह्यांना एक स्वायत्तता दिली। ह्या रिजनल कमांडला प्रत्येक कमांडर जो आहे त्याच्या हाताखाली 10 सक्सेशन प्लॅन असलेले अधिकारी आहेत। तीच स्थिती इराणचा विदेश मंत्री आहे, त्याच्या हाताखाली 10 विदेश मंत्री तयार आहेत। इराणचा नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलचा हेड होता अली अर्देशील लारियानी, तो मारला गेला तर काय करायचं, त्याच्याखाली 10 कमांडर तयार आहेत। आणि ह्यामुळे ही एक मल्टीलेयर रचना आहे की जी फक्त खामेनीला पहिल्या दिवशी मारल्यानंतर ती कोसळेल, अशी जी मोसाद आणि CIA चे ठोकताळे होते हे पूर्ण चुकतील।
असं मी पहिल्या दिवशीपासून सांगत होतं आणि ते चुकले. यामुळे आता काय होतं आहे की अमेरिका सतत हल्ले करत राहत आहे. आज नवीन हल्ला केला, न्यूक्लिअर प्रोग्रामवर हल्ला केला, मिसाईल टेक्नॉलॉजीच्या बिल्डिंगवर हल्ला केला, लॅबोरेटरीवर आणि सगळ्या प्रकारच्या मिलिटरी गॅरिसनवर. तरीही रचना त्यांची अबाधित आहे आणि त्यामुळे हे युद्ध आता निर्णायक अवस्थेत पोचलं आहे, ज्याला बुद्धिबळामध्ये स्टेलमेट म्हणतात. याचा कोणताही निर्णय एवढ्यात लवकर लागण्याची शक्यता नाही. याला जोडून एक प्रश्न असा आहे की अमेरिका हा जगातला सर्वात बलाढ्य देश आणि दुसऱ्या महायुद्धानंतर आणि त्यातही रशियाचा पाडाव झाल्यानंतर तर अमेरिकेला कोणत्याही प्रकारचं चॅलेंज नव्हतं संरक्षण सज्जतेच्या दृष्टीने. दुसऱ्या बाजूला इस्रायल गुप्तचर यंत्रणेच्या बाबतीत दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांच्या स्थापनेनंतर त्यांनी स्वतःला जगभरामध्ये एक गुप्तचर यंत्रणांचा सर्वोच्च परमोच्च बिंदू अशा स्वरूपाचं त्यांनी एक कारवाया करून दाखवल्या. आता हे दोघंही अपयशी ठरतात इराणच्या पुढे. त्यामागे नेमकी कारणं काय आहेत आणि फक्त या युद्धामध्ये इराण लढतंय की इराणच्या सोबत पडद्यामागून रशिया आणि चायना देखील तंत्रज्ञान आणि गुप्तचर यंत्रणांचे युद्ध लढत आहेत? कसं आहे, डिजिटल टेक्नॉलॉजी सगळ्या जगात पसरल्यानंतर आणि टेलिकम्युनिकेशन टेक्नॉलॉजी पसरल्यानंतर या इंटेलिजन्स गॅदरिंगमध्ये सगळ्यात फंडामेंटल भाग असतो तो म्हणजे ह्युमन इंटेलिजन्स गॅदरिंग. डिजिटल टेक्नॉलॉजी वाढली, इंटरनेट वाढलं, टेलिकम्युनिकेशनची टेक्नॉलॉजी वाढली, त्यानंतर जगामध्ये ह्युमन इंटेलिजन्स, ज्याला ह्युमिंट म्हणतात, त्यांनी मागची जागा घेतली, बॅकडोरला गेलं ते. आणि टेक्निकल इंटेलिजन्स, सिग्नल इंटेलिजन्स आणि डिजिटल इंटेलिजन्स, सर्व्हिलन्स ह्यांनी फ्रंट सीट घेतली. ह्याचा परिणाम असा झाला की इराणमध्ये नेमकी मिलिटरी प्रिपरेशन्स काय आहेत ह्याच्याकरता स्पूफिंग हे करायचं, हॅकिंग करायचं, त्यांची लिडरशिपची रचना बाहेर काढायची आणि ती पहिल्या दिवशी ठोकायची, मारायची आणि पूर्ण ह्याच्यावर कब्जा करायचा, अशी मोसाद आणि CIA योजना होती. पण ह्याच्यामध्ये इराणच्या 31 ऑटोनॉमस मिलिटरी काउन्सिल आहेत, गव्हर्निंग काउन्सिल IRGCच्या, त्या IRGCच्या 31 ऑटोनॉमस कमांड कशा काम करतात आणि अंडरग्राऊंड मिसाईल बेसेसची नेमकी लोकेशन काय आहेत, त्यांच्याकडे ॲक्च्युअल किती मिसाईल्स आहेत, किती ड्रोन आहेत, हे टेक्निकल इंटेलिजन्सच्या पूर्ण कार्यकक्षेच्या बाहेर राहिल्यामुळे ह्या सगळ्या प्रकारामध्ये 10-12 प्रॉमिनंट लीडर मारून ही राजवट कोसळेल असं जे वाटत होतं ते कोसळलं नाही. आणि आता 35-36 दिवस झाल्यानंतर इराण रोज शेकडोंच्या संख्येने ड्रोन, क्रूज मिसाईल, बॅलिस्टिक मिसाईल हे पूर्ण अरब देशांमधल्या अमेरिकन बेसेसवर, रिफायनरीजवर, डेटा सेंटर्सवर आणि इस्रायलच्या मुख्य भूमीवर फायर करत आहे. आणि हे नेमकी किती साठा त्यांच्याकडे आहे हा अजूनही कुणालाही अंदाज नाही. अनेक ठिकाणी 7 ते 8 वेळा ज्याच्यावर बॉम्बिंग झालं अशा याजतसारख्या बेसेसमधून कन्सिस्टंटली इराणी मिसाईल बाहेर येतात, जमिनीच्या खालून फायर करतात आणि परत लॉन्चर आत जातात. त्यामुळे हे युद्ध जे लोक हे मानत होते इंटेलिजन्स कम्युनिटीमध्ये की ह्युमन इंटेलिजन्स हा संपलेला विषय आहे, ह्या युद्धाने ही गोष्ट सिद्ध केली की ह्युमन इंटेलिजन्स स्टील लाईज ॲट द कोअर ऑफ इंटेलिजन्स एजन्सीज. आणि ज्या लोकांनी आजपर्यंत ह्युमन इंटेलिजन्सला गाळात काढलं टेक्निकल, सिग्नल आणि डिजिटल इंटेलिजन्सच्या जमान्यात, त्या सगळ्यांनी परत मागे जाऊन ह्युमन इंटेलिजन्स नेटवर्क उभं करण्याची गरज आहे. कारण अजूनही 35-36 दिवसानंतर इराणच्या कुठल्या बेसमध्ये, अंडरग्राऊंड बेसेसमध्ये किती मिसाईल स्टॉक पाईल आहे, किती ड्रोन स्टॉक पाईल हे अजून इस्रायली आणि अमेरिकन्सना कळत नाही. त्यामुळे हे सगळं स्टेलमेटच्या दिशेने जात आहे. त्याच्या पुढची गोष्ट, जगातल्या ह्या 2 नामांकित एजन्सी मोसाद आणि CIA ह्यांनी 3 दिवसाच्या पुढे युद्ध चालणारच नाही असं गृहीत धरल्यामुळे होर्मुजची स्ट्रेट बंद होईल असं अमेरिकेच्या आजपर्यंतच्या सगळ्या वॉर गेम्समध्ये त्यांच्या कमांडर्सनी निष्कर्ष काढला होता. पण हे युद्ध 3 दिवसाच्या पुढे जाणारच नाही आहे, तर होर्मुज स्ट्रेट बंद कशी होईल ह्या एका फंडामेंटल चुकीच्या प्रिन्सिपलवर आणि सिद्धांतावर हे युद्ध सुरू झालं. इराणनी दुसऱ्याच दिवशी होर्मुज बंद केली, इराणनी ती अजूनही बंद ठेवली आहे आणि त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला त्यांनी बंधक बनवलं आहे. आणि ह्यामुळे हे युद्ध निर्णायक अवस्थेत चाललं आहे आणि ह्यात कुणीतरी एकाने किंवा दोघांनी माघार घेतल्याशिवाय हे थांबणार नाही. निश्चितच म्हणजे आपल्याला एक अंदाज होता की सर्वसाधारणपणे अनेक युद्धांमध्ये सीज फायर होतं, काही तह होतो, पण हे असं एकमेव युद्ध 21व्या शतकातलं आपण पाहतोय की जिथे तहाची भाषा होतच नाहीये कुठल्याच प्रकारे. ट्रम्प यांनी म्हटलंय की कोणत्याही परिस्थितीत, त्यांनी एक अपशब्द वापरला, हॉर्मुजची सामुद्रधुनी उघडली पाहिजे.
ट्रम्प यांची अगतिकता कशामुळे आहे? का फक्त ते दाखवत आहेत आणि प्रत्यक्षात परिस्थिती अमेरिकेच्या बाजूनी आहे का, की खरोखर ट्रम्प जितके वैतागलेले दिसत आहेत तशी स्थिती, तितकं फ्रस्ट्रेशन हे अमेरिकन बाजूला आलं आहे का या युद्धात? ते फ्रस्ट्रेशन येण्याचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की सगळे अरब देश हे इराण विरोधात अमेरिकन सैन्यतळांना आपल्या ठिकाणी ठेवून येत गेले कित्येक वर्ष. अब्जावधी डॉलर त्यांनी अमेरिकन हत्यार शस्त्र खरेदीवर त्यांनी खर्च केलेत. आणि एवढं असूनही आज कतार, UAE, बहारीन, कुवैत, सौदी अरेबिया या सगळ्या देशांचे यच्चयावत सगळे अमेरिकन बेसेस हे इराणियन मिसाईलच्या माऱ्याखाली रोज येत आहेत. त्याशिवाय क्रूड इकॉनॉमीला अल्टरनेटिव्ह म्हणून ह्या अरब देशांनी नवीन डिजिटल टेक्नॉलॉजीची डेटा सेंटर, AI डेटा सेंटर उभी करून वेगवेगळे मार्ग शोधले होते की डायव्हर्सिफाय करायचे इकॉनॉमिक सोर्सेस. सगळ्या अरब देशांमध्ये बहारीन, कतार आणि UAEमध्ये ॲल्युमिनियम स्मेल्टर प्लांट आहेत. हे ॲल्युमिनियम स्मेल्टर प्लांट इराणच्या हल्ल्यामध्ये नष्ट झाले. जागतिक ॲल्युमिनियम सप्लायवर परिणाम झाला. सगळ्या गॅस रिफायनरी, सगळ्या ऑइल रिफायनरी ह्या त्यांच्या वेगवेगळ्या लेवलच्या डिस्ट्रक्शनचा सामना करत आहेत. आणि त्यामुळे अमेरिका आता आपलं रक्षण करू शकत नाही ही भावना त्यांच्यात इतकी प्रबळ झाली आहे की रशियाकडून सतत मार खाणाऱ्या युक्रेनचे ड्रोन स्पेशालिस्ट त्यांनी तिथे मागवले. आणि त्यामुळे अमेरिकन नेतृत्वामध्ये, अमेरिकन जनतेमध्ये एक प्रचंड प्रकारचं फ्रस्ट्रेशन आहे. शिवाय अमेरिकेने सौदी अरेबिया आणि ह्या सगळ्या गल्फमधल्या देशांमधल्या क्रूड रिफायनरीजवर अटॅक झाल्यावर आणि होर्मुज बंद झाल्यामुळे जागतिक क्रूड सप्लाय बंद झाला तर रशिया त्याचा फायदा उठवत आहे. म्हणून अमेरिकन्सनी युक्रेनियनना हाताशी धरून रशियाच्या तेल रिफायनरीवर मारा केला. आणि आजच्या स्थितीला जगामध्ये ॲश्युअर्ड ऑइल आणि गॅस सप्लाय फक्त अमेरिकन मेनलँडवर होतोय. सकृत दर्शनी आपल्याला असं दिसतंय की अमेरिकन देशाचा म्हणून एक फायदा होतोय ह्या सगळ्या क्रूड फियास्कोमध्ये. पण अमेरिकन मोठ्या कंपन्या ज्या आहेत ह्याचा फायदा उचलत आहेत आणि प्रत्यक्ष अमेरिकन जनतेला गॅस आणि पेट्रोलमध्ये, डिझेलमध्ये प्रचंड जास्त खर्च करून ते खरेदी करायला लागत आहे. त्यामुळे एका बाजूनी इराणियन मिसाईलचा पाऊस थांबत नाही, दुसऱ्या बाजूनी होर्मुज बंद आहे म्हणून अख्खं जग अमेरिकेच्या उरावर बसले की आता हे काय वाटेल ते करा आणि उघडा. तिसऱ्या बाजूला इस्रायलच्या मेनलँडवर प्रचंड मारा होतो इराणियन मिसाईलचा. आणि चौथ्या बाजूला अमेरिकन मुख्य भूमीवर इन्फ्लेशन वाढतं आहे. ह्या सगळ्यात आता मिड टर्म येतील आणि ह्या ट्रम्पला जर दणका बसला तर ट्रम्पची स्वतःचीच राजवट धोक्यात येईल. त्यामुळे अमेरिकन नेतृत्वात प्रचंड फ्रस्ट्रेशन आहे. सरप्रायझिंगली सगळ्यात मोठी आश्चर्यकारक आणि धक्कादायक गोष्ट अशी आहे की ज्या देशावर, इराणवर 20,000च्या पेक्षा जास्त टार्गेटवर इस्रायली आणि अमेरिकन फोर्सेसनी अटॅक केले, तो इराण म्हणतो आम्हाला बातचीतच करायची नाही आणि आम्ही होर्मुज बंद करणार आणि होर्मुजचं भवितव्य हे ओमान आणि आम्ही बघू. कारण होर्मुजच्या डाव्या बाजूला ओमान आणि उजव्या बाजूला इराण आहे. तर ह्यापुढे होर्मुज ही पूर्वीसारखी ओपन राहणार नाही, ती कायम पेड सबस्क्रिप्शनवर, टोल सिस्टीमवर चालेल. या सगळ्यामुळे अमेरिकन राजकारणी, अमेरिकन सेना आणि अमेरिकन जनतेत प्रचंड फ्रस्ट्रेशन आहे. या सगळ्यामध्ये आपण मगाशी जे एक म्हटलं होतं की नेमकं असं काय घडलं किंवा कोणकोणते प्रसंग या युद्धात असे निर्णायक ठरलेत. सुरुवातीला आयतोल्ला खामेनींचा मृत्यू झाल्याची बातमी आपल्या कानावर आली, त्यानंतर त्यांच्या सक्सेसरचाही मृत्यू झाल्याची बातमी कानावर आली, मोस्तबा जखमी अवस्थेत असल्याची बातमी समजते आणि इराणची पिछेहाट होते असं वाटलं होतं या युद्धात सुरुवातीला. पण असे कोणते प्रसंग घडले की ज्यामुळे हे युद्ध एकदमच बदललं आणि आता सगळ्या जगामध्ये इराण वरचढ ठरतोय आणि अमेरिका, इस्रायल कमजोर पडलेले दिसतात? सगळ्यात पहिला टर्निंग पॉईंट ह्या युद्धाचा असा होता की मुश्तबा खामेनी पहिल्या दिवशी मारला गेल्यानंतर सुद्धा राजवट कोसळली नाही. हा अमेरिकन आणि इस्रायली पॉलिसी मेकर्ससाठी, प्लॅनर्ससाठी मोठा शॉक होता. दुसरा शॉक होता इराणनी ज्या सहजासहजी आणि ज्या प्री प्लॅन पद्धतीने पहिला स्ट्राईक झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटांमध्ये काउंटर अटॅक केले आणि त्या काउंटर अटॅकचं टार्गेट त्यांनी मेनलँड अरब देशांना केलं. हे त्यांच्यासाठी अतिशय आश्चर्यकारक आणि धक्कादायक होतं आणि ट्रम्पनी हे बोलूनही दाखवलं की ते इतक्या सहजपणे आमच्या अरब अलायन्सवर अटॅक करतील असं मला वाटलं नाही. आणि सगळ्यात मोठा या घटनेमधला, या युद्धामधला शॉकर असा आहे की इराणनी अतिशय प्री प्लॅन पद्धतीने मागच्या 12 दिवसाच्या युद्धानंतर धडा घेऊन क्षणार्धात, म्हणजे अक्षरशः 24 ते 48 तासाच्या विंडोमध्ये त्यांनी होर्मुज बंद केली. आणि नुसती बंद केली नाही, त्यांनी वॉर्निंग देऊन बंद केली. व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी ऑडिओवरून त्यांनी, रेडिओ कम्युनिकेशनवरून त्यांनी जहाजांना सांगितलं की आता होर्मुज ही ओपन नाही, आमची परवानगी घेतल्याशिवाय जाऊ नका. ज्या ज्या लोकांनी जाण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर ड्रोन आणि रॉकेटचा मारा करून त्यांनी टँकर जाळले. आजच्या घडीला
22च्या वर टँकर आणि कार्गो हॉर्मुझमधून बाहेर पडताना इराणींनी जाळलेले आहेत. त्याला धमकी दिली जेव्हा ट्रम्पनी, आणि जेव्हा त्यांनी अन्य कार्गोंना सांगितलं की थोडं साहस जमा करा आणि त्याच्यातून जा, त्या सगळ्यांना त्यांनी जाळलं. ही तिसरी गोष्ट. आणि हे 3 मोठे टर्निंग पॉईंट होते की इस्रायली मेन लाईनवर प्रचंड अटॅक होत आहेत. इस्रायलची आयर्न डोम मिसाईल सिस्टीम, एअर डिफेन्स सिस्टीम, ती नाकामी होती आहे. अरबस्तानामध्ये ज्या थाड बॅटरीज आहेत, पॅट्रियट बॅटरीज आहेत एअर डिफेन्समधल्या, त्या इराणियन क्लस्टर म्युनिशनमुळे अतिशय कन्फ्यूज होऊन त्या नष्ट होत आहेत. साऊथ कोरिया आणि जपानमधून अमेरिकेने ॲडिशनल थाड बॅटरी आणल्या, त्या कुवैतमध्ये बसवल्या, त्यांचे डिस्ट्रक्शन झालं. त्यामुळे अमेरिकन वेपन सिस्टीमची इन्व्हिन्सिबिलिटी होती जगामध्ये, ती एक्सपोज झाली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इराणचं एनरिच युरेनियम कुठे आहे याचा साधारण अंदाज त्यांना होता. म्हणून 2 दिवसापूर्वी F-15चा पडलेला पायलट हा रिकवर करण्याच्या प्रयत्नामध्ये अमेरिकन स्पेशल फोर्सेसनी इन्कर्जन केल्याचं दाखवलं. पण ॲक्च्युअली इस्फहानमध्ये जे 450-500 किलोमीटर व्हेरी हाय ग्रेड युरेनियम जे आहे, एनरिच युरेनियम 60%च्या आसपासचं, ते ताब्यात घेण्याकरता अमेरिकन स्पेशल फोर्सेस तिथे उतरले. पण रशियन, चायनीज इंटेलिजन्स आणि अजून एक इंटेलिजन्स एजन्सी आहे जगातली, जर मी नाव घेऊ इच्छित नाही, त्या लोकांनी IRGCला पहिल्यांदाच सांगितलं होतं की इथे इस्फहानचं युरेनियम ताब्यात घेण्याकरता स्पेशल फोर्सेस, अमेरिकन स्पेशल फोर्सेस आलेले आहेत. आणि त्यांनी तिथली एक जुनी ॲग्रिकल्चरल प्रोड्यूससाठी जी एअरस्ट्रीप होती, ती एअरस्ट्रीप ॲक्टिवेट केली आहे, तर तुम्ही तयार राहा. त्यामुळे अमेरिकन फुल मोबिलायझेशन मोडमध्ये तिथे आलेले असताना आणि मोठी स्पेशल फोर्सेसची कार्गो फ्लाईट तिथे उतरत असताना अमेरिकन विमानांवर मॅनपॅड्सच्या माध्यमातून आणि एअर डिफेन्सच्या माध्यमातून IRGCनी हल्ले केले. अमेरिकन आत्तापर्यंत मान्य करत आहेत की त्यांची 7 का 8 विमानं तिथे पडली. IRGC म्हणते 12 विमानं पडली. टोटल $अर्धा बिलियन किमतीची मिलिटरी हार्डवेअर तिथे नष्ट झाली. आणि ह्या बदल्यामध्ये अमेरिकन जनतेला ते हे सांगू शकत नाही आहेत की आम्ही तिथे एनरिच युरेनियम ताब्यात घेण्याकरता गेलो होतो, आणि दाखवताना हे दाखवत आहेत की आम्ही 2 पायलट रिकवर केले. पण त्या 2 पायलटचं नाव काय आणि ते कसे रिकवर केले, काय स्थितीत ते सांगत नाहीत. त्यामुळे ह्या युद्धात एक ऑफ रॅम्प जो मिळवायचा होता, त्यांना एक निमित्त मिळवायचं होतं ट्रम्पला बाहेर पडण्याचं, ते हे की आम्ही ते एनरिच युरेनियम ताब्यात घेतलं, आमची ऑब्जेक्टिव्ह संपली आणि आता आम्ही परत चाललो, हे सांगण्याचा शेवटचा चान्स त्यांचा काल तिथे गेला. एकूण 8 ते 12 विमानांचा विध्वंस झाला. काही रिपोर्टच्या मते 100 ते 150 अमेरिकन स्पेशल फोर्सेस अजूनही तिथे ट्रॅप आहेत. इराणनी रिलीज केलेल्या फोटोंमध्ये एका कार्गो विमानामध्ये एक जळलेली अमेरिकन सैनिकाची बॉडी दिसते. याचा अर्थ सगळ्या डेड बॉडी पण अमेरिकन रिकवर करू शकले नाहीत. अशी अतिशय नामुष्कीची गोष्ट अमेरिकेला आत्ता तिथे सहन करायला लागते. आणि हे प्रेशर त्यांच्यावर वाढत असल्यामुळे अमेरिकन प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प हे सध्या शिवीगाळ करण्याच्या मूडमध्ये आहेत. त्यामुळे टोटल हे निर्णायक अवस्थेतलं युद्ध अजून किती दिवस चालेल हे कुणाला सांगता येत नाही. निश्चित म्हणजे यालाच धरून की आता जे आज आणि काल घडलेली घडामोड आहे, आपण म्हणतोय की ज्यावेळी ट्रम्प यांनी शिवीगाळ केली आणि दुसऱ्या बाजूला हे एनरिच युरेनियम आम्ही ताब्यात घेतला, आता जो अण्वस्त्र कार्यक्रम आहे इराणचा तो पूर्ण होऊ शकणार नाही आणि या एका मुद्द्यावर त्यांना ऑनरेबल एक्झिट घेऊन युद्धातून बाजूला जायचं होतं. पण ते सुद्धा आता तिथूनही तीही वाट बंद केलेली अमेरिकेसाठी एक्झिटची. त्यामुळे आता अमेरिकेला हे युद्ध कधीपर्यंत लढावं लागेल, एक तर पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा आहे की इराणचं एवढं मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग आहे का खरोखरच, की ज्या पद्धतीने युक्रेन एक डमी स्टेट बनून रशियासोबत युरोप आणि अमेरिकेचं युद्ध लढतंय, तशी स्थिती इराण हे रशियाचं आणि चायनाचं अमेरिकेविरोधातलं युद्ध लढत राहणार का इथून पुढे सुद्धा? 100%. हे कसं झालं आहे की 79 ते 89 सोव्हिएट युनियनच्या इन्व्हॅजनमध्ये अमेरिकन्सनी मुजाहिदीन फोर्सेसनं जी मदत केली त्याचा सगळा वचपा आणि युक्रेन युद्धाचा सगळा वचपा आत्ता रशियन्स आणि चायनीज या युद्धात काढत आहेत. फुल प्रूफ टेक्निकल इंटेलिजन्स, फुल प्रूफ सॅटेलाईट इंटेलिजन्स आणि सॅटेलाईट कम्युनिकेशन हे चायनीज आणि रशियन त्यांना पुरवत आहेत. आता ह्या युद्धातून बाहेर पडण्याचे सगळे मार्ग अमेरिकन्सचे बंद झालेत. त्यामुळे हे युद्ध किती काळ चालू ठेवायचं हे अमेरिकन्सना आता समजत नाही. अमेरिकन्स आणि इस्रायली जे म्हणतात की 70% मिसाईल लॉन्चर्स आम्ही नष्ट केले, 50% मिसाईल आम्ही त्यांची नष्ट केली, हे धादांत खोटं आहे. हे प्रत्यक्ष अरबानं आणि इस्रायली जनतेला कळत आहे. कारण इस्रायली डिफेन्स फोर्सेस
पेंटागॉन हे जे आकडे सांगतायत त्या आकड्यांवर भरोसा ठेवण्यासारखी जमिनीवर परिस्थिती नाही. प्रचंड प्रमाणात विध्वंस इस्रायली मेनलँडवर होतोय, अरब देशांवर होतोय. त्यामुळे अमेरिकन्स ज्या अंदाजाने ह्या युद्धात उतरले होते ते सगळे फेल गेलेत. टोटल सगळा एरोस्पेस फोर्स जो आहे, रॉकेट फोर्स जो आहे इराणचा, तो जवळपास अजूनही इंटॅक्ट आहे. संगमरवराच्या खाणींमध्ये 500 ते 700 मीटर खोल जाऊन तिथे रेल्वे नेटवर्क बांधून अंडरग्राऊंड मिसाईल बेसेस बनवलेत. ते प्रत्यक्ष अमेरिकन इन्फंट्री ॲक्शन झाल्याशिवाय उद्ध्वस्त करता येणार नाहीत. ते करताना प्रचंड मनुष्यहानी होईल. आणि इराणचे बासिज मिलिशिया, इराणची IRGC आणि इराणची ट्रॅडिशनल आर्मी आर्तेश ह्यांचा पूर्णच्या पूर्ण 8.5 ते 9 लाखाचा जो फोर्स आहे हा पूर्णपणे इंटॅक्ट आहे अजूनही. त्यामुळे ज्या दिवशी ग्राउंड इन्व्हॅजन होईल, खार्ग बेटं ताब्यात घेण्याकरता ग्राउंड इन्व्हॅजन होईल किंवा होर्मुज उघडण्याकरता होईल किंवा आत्ता जे बॉस्टअप ऑपरेशन झालं, फेल्ड ऑपरेशन, इस्फहानचं युरेनियम ताब्यात घेण्याकरता, अशा कोणत्याही प्रकारची इन्फंट्री ॲक्शन ज्या दिवशी अमेरिकन आणि इस्रायली फोर्सेस घेतील त्या दिवशी रक्ताच्या नद्या वाहतील इराणमध्ये. कारण इन्फंट्रीला अमेरिकन फोर्सेसच्या आणि इस्रायली फोर्सेसच्या अटॅकमध्ये जराही नुकसान पोचलेलं नाही. टेलिकम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही नष्ट केलं म्हणत असतील तर चायनीज सॅटेलाईट कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर हे इंटॅक्ट आहे, रशियन कम्युनिकेशन सिस्टम इंटॅक्ट आहेत. त्यामुळे अमेरिकन फोर्सेसची आम्ही वाट बघतोय असं साधारण रोज एकदा इराणी मिलिटरी स्पोक्सपर्सन म्हणतो. त्यांना हे युद्ध स्वतःच्या जमिनीवर आणि स्वतःच्या अटींवर लढायचं आहे इराणियन्सना. त्यामुळे इराण कोणत्याही परिस्थितीत ह्याच्यातून माघार घेण्याची शक्यता नाही. शिवाय सोडियम परक्लोरेटसारखी जी मिसाईलच्या इंधनामध्ये वापरणारी रसायनं आहेत ही युद्ध सुरू झाल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी चीननी त्यांना पोचवली असे रिपोर्ट्स आहेत. आणि अंडरग्राऊंड मिसाईल फॅसिलिटीमध्ये मोठ्या प्रमाणात मिसाईल प्रोडक्शनही अजून चालू आहे. ज्या इराणकडे किती मिसाईल आणि किती ड्रोन आहेत माहीत नाही, ज्यांची पूर्ण आर्टिलरी अजूनही इंटॅक्ट आहे, अशा ठिकाणी ग्राउंड इन्व्हॅजन करता येत नाही. युरेनियम आम्ही ताब्यात घेतलं आणि ते घेऊन आम्ही हा विषय संपवला आणि आम्ही जिंकलो असं म्हणण्याचा ट्रम्पचा चान्स गेलेला आहे. त्यामुळे हे युद्ध आता कोण आणि कसं थांबवेल हा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर फक्त देवाकडे आहे, बाकी कुणाकडे नाही. आपण याला धरून आणखीन एक प्रश्न असा विचारायचा की भारतामध्ये या युद्धाचे परिणाम सुरुवातीला खूप जाणवले. गॅसचा तुटवडा होतोय, इंधनाचा तुटवडा होतोय, का लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. आता भारतावरती तसा फार परिणाम झालेला दिसत नाहीये, पण तरी सुद्धा याचा जगावर परिणाम होईलच का एक. आणि दुसरा प्रश्न असा की भारताची जी भूमिका होती या सगळ्यामध्ये की सुरुवातीला सोनिया गांधींनी टीका केली नरेंद्र मोदींवर की इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूवर अजूनपर्यंत भारताने काही प्रतिक्रिया दिलेली नाही. दुसऱ्या बाजूला इराणच्या बाजूने आपण उभे राहिलो नाही. तिसऱ्या बाजूला ओवेसींनी म्हटलं की नरेंद्र मोदी इस्रायलवरून निघाले आणि तिथे युद्ध पेटलं, त्यामुळे नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचा उपयोग इस्रायल आणि अमेरिकेने केला युद्ध सुरू करायला. तर असे असंख्य जे आरोप भारताच्या डिप्लोमसीवर झाले की भारत आता इस्रायल अमेरिकेसोबत आहे असं एक सर्वसाधारणपणे लोकांना वाटतंय. खरंच तशी वस्तुस्थिती आहे का? गेल्या काही दिवसातल्या घडामोडी, विशेषतः जयशंकर, अजित डोवाल आणि विक्रम मिस्री आणि भारताचे पंतप्रधान यांनी जी पावलं उचलली आहेत, जे निर्णय घेतलेत, ज्या चर्चा केल्यात, त्यातून तसं दिसतंय का? सुरुवातीला असं चित्र दिसलं ते स्वाभाविक होतं, कारण प्राईम मिनिस्टर इस्रायलहून परत आल्या आल्या इराणवर हल्ले सुरू झाले. पण अफगाणिस्तानचा भारतातून जाणारा सप्लाय रूट पाकिस्ताननी बंद केल्यानंतर जमिनीवरून भारताने छाबार पोर्टच्या माध्यमातून, गारलँड हायवेच्या माध्यमातून अफगाणिस्तानला ह्युमॅनिटेरियन एड आणि इंडस्ट्रियल एड ट्रेड सगळा चालू ठेवला होता. त्याशिवाय ज्यावेळी इराणियन तेलावर निर्बंध होते असा बराच काळ भारत त्यांच्याकडून डिस्काउंटेड क्रूड ऑइल घेत होतं. त्यामुळे एका बाजूला इराणशी भारताचे संबंध चांगले आहेत, दुसऱ्या बाजूला इस्रायल आणि अमेरिकेशी भारताचे संबंध चांगले आहेत. सुरुवातीच्या काही काळात कन्फ्युजनमध्ये गेली असतील, पण त्यानंतर भारताचं बॅलन्सिंग ॲक्ट खूप चांगलं होतं. आत्ता भारत तिन्ही देशांच्या व्यवस्थित संपर्कात आहे. अन्य गेल्या काही दिवसामध्ये ह्युमॅनिटेरियन एड जी इराणला पोचवायची ती भारत ओपनली देतोय. शिवाय इराणियन लिडरशिप आणि इंडियन लिडरशिपमध्ये डिप्लोमॅटिक लेवलला व्यवस्थित कम्युनिकेशन चालू आहे. आणि त्यामुळे हे बॅलन्सिंग ॲक्ट भारताने जमवलं आहे. आणि युद्ध संपल्यानंतर जे रिकन्स्ट्रक्शन उभं राहायचे प्रोजेक्ट सुरू होतील त्याच्यामध्येही भारताचा मोठा रोल असेल. भारतीय इकॉनॉमी ह्याच्यातून इन्सुलेट करण्याकरता रशियन तेल येतं आहे, पण त्याच्यासमोर आत्ता अजून एक मोठा धोका जो आहे तो म्हणजे सुवेज, रेड सी, बाब एल मांदेबमधून जे रशियन तेल भारतामध्ये येतं आहे ते रशियन तेल ज्या दिवशी शिया हौथी रिबेल्स येमेनमधले बंद करतील,
बाबेल मानदेबची स्टेट बंद झाली की आत्ता जो 20% जागतिक क्रूड सप्लाय हॉर्मुजमधून बाहेर येणारा बंद होतोय, तो सप्लाय 37%वर जाऊन पोचेल. त्याच्या पुढे जाऊन जर जागतिक इकॉनॉमीला धारेवर धरण्याकरता, नाक दाबण्याकरता इराणनी सुवेझमधून जाणाऱ्या शिपिंग लेनवर डायरेक्ट सुवेझमध्ये जर अटॅक केला आणि एखादं शिप त्यांनी त्याच्यात जाळलं आणि ते फसलं त्याच्यामध्ये, तर सगळा युरोपमधून येणारा अख्ख्या एशियाचा सप्लाय बंद होईल. आणि आत्ता सौदी अरेबियाचा क्रूड सप्लाय हा ईस्ट वेस्ट पाईपलाईनमधून यानबूला जाऊन तो रेड सीमधून बाहेर येऊन एशियन मार्केटमध्ये येतोय. हा सप्लाय बाबेल मानदेब बंद झाल्यामुळे बंद होईल. त्यामुळे भारतावरचं संकट पूर्ण टळलेलं नाही. भारत आत्ता लॅटिन अमेरिका, आफ्रिका अशा वेगवेगळ्या ठिकाणून रशियामधून आउटसोर्स करून डायव्हर्सिफाय करतोय स्वतःचा सप्लाय. भारतामध्ये क्रूडचं संकट मोठं येणार नाही. पण तरी इन अ ब्रॉडर वे जर बाबेल मानदेब बंद झाली, युद्ध असंच अविरत पुढे चालू राहून, आणि ती बंद होण्याची आत्ता शक्यता अशा करताय की येमेनी हौथी रिबेल्सनी इस्रायलवर प्रत्यक्ष मिसाईल अटॅक सुरू केलेत. येणाऱ्या काही दिवसात इराणियन सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर, इलेक्ट्रिक ग्रीड आणि पेट्रोकेमिकल इन्फ्रास्ट्रक्चरवर अटॅक केले अमेरिकेने, तर आम्ही बाबेल मानदेब बंद करू असं हौथी रिबेल म्हणतात. त्यामुळे हे झालं तर मात्र भारतीय इकॉनॉमीसाठी एक मोठी धोक्याची घंटा असेल आणि सगळ्या प्रकारचे ट्रेड रूट हे केप ऑफ गुड होपला वळसा घालून जावं लागेल. त्यामुळे अजून संकट टळलेलं नाही, पण बाय अँड लार्ज आत्तापर्यंत भारत सरकारने जी मॅनेजमेंट केली आहे डोमेस्टिक क्रूड सप्लायसाठी, ती मोठ्या प्रमाणात इंटॅक्ट आहे आणि चांगली आहे. याला जोडून एक प्रश्न असा आहे की एकंदरीत या सगळ्या युद्धामध्ये भारताच्या डिप्लोमसीवर पहिल्यांदा टीका झाली. तिच्याकडे इराण विरुद्ध अमेरिका, इस्रायल असं पाहिलं गेलं आणि नंतर आपल्याला कालांतराने असं दिसलं की इराणने पण कुठेतरी एक भूमिका, आम्ही काही सगळ्या जगाला वेठीस धरत नाही, आम्हाला फक्त आमचं युद्ध अमेरिकेसोबतचं, इस्रायलसोबतचं आणि आम्ही त्यांच्याच विरोधातलं ते युद्ध लढणार आहोत. तर भविष्यातही सगळ्या जगावर फार परिणाम होऊ नये अशी इच्छा इराणची असेल का, आणि त्या पद्धतीनेच ते पावलं उचलतील का की ते सगळ्या जगाला वेठीस धरणार आहेत? इराण सगळ्या जगाला वेठीस धरणार नाही. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की इराणला अमेरिका आणि इस्रायलला अख्ख्या जगापासून वेगळं पाडायचं आहे आणि त्याचे परिणाम त्यांना दिसत आहेत. आत्ता 2 दिवसापूर्वी होर्मुजमधून त्यांनी फ्रेंच आणि मला वाटतं इटालियन शिप जाऊ दिली. त्यांना नाटो आणि अमेरिकेमध्ये मोठी दरी निर्माण करायची जी आत्ताच झाली आहे. कारण नाटोला, फ्रान्सला, ब्रिटनला डोनाल्ड ट्रम्पनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. फ्रेंच प्रेसिडेंट आणि त्यांच्या बायकोमध्ये जी काय संघर्ष कधी झाला होता ऑन कॅमेरा, त्याचा अत्यंत घाणेरड्या भाषेत उल्लेख करून त्यांनी मॅक्रॉनला दुखावलं. या सगळ्याचा फायदा उचलण्याकरता इराण आत्ता सिलेक्टिव्ह होर्मुज ओपनिंगवर काम करत आहे. ओमान आणि आम्हीच होर्मुजचे मालक आहोत. त्यामुळे ह्यापुढे होर्मुज उघडली तरी ती आमच्या दोघांच्या नियमाला धरून उघडेल असं इराणचं म्हणणं आहे. आणि काल ओमानच्या विदेश मंत्रालयाने असं म्हटलं की अंडर सेक्रेटरी आणि उपविदेश मंत्र्याच्या लेवलवर आमची होर्मुज उघडण्यासंदर्भात बातचीत झाली. या सगळ्यामुळे अमेरिका आणि इस्रायलला सेग्रिगेट करायचं, युरोपियन्सना न दुखावता आपल्या बाजूला ओढायचं, एशियन्सना क्रूड सप्लायमधून थोडा जो ताण आला आहे त्याच्यात मदत करायची, अशी इराणची भूमिका आहे. आणि मुळात इराणियन डिप्लोमॅसी आणि पर्शियन सोसायटीची इंटेलेक्च्युअल डेप्थ ही खूप जास्त आहे. ज्या पद्धतीने हिंदू सिव्हिलायझेशन गेले 5000 वर्ष डेव्हलप होते, फ्लरिश होते, त्याला जोडूनच पर्शियन सिव्हिलायझेशन डेव्हलप झाली आहे. त्यामुळे अरबांचा इंटेलेक्च्युअल पूल आणि पर्शियन इराण्यांचा इंटेलेक्च्युअल पूल यात जमीन आसमानाचा फरक आहे आणि तो त्यांच्या वागण्या, बोलण्यामध्ये आणि प्लॅनिंगमध्ये दिसतोय. आणि त्यामुळे अख्खं जग अंगावर घेण्याएवढे इराणियन बावळटपणा करणार नाहीत. सुरुवातीला त्यांनी मजबुरी म्हणून अख्ख्या जगाचा सप्लाय बंद केला, पण ते आता सिलेक्टिव्ह सप्लाय ओपन करतील आणि तो करतायत. त्यामुळे त्यांचा अल्टिमेट फॉरेन पॉलिसी गोल हा अमेरिका आणि इस्रायलला सेग्रेगेट करणं आहे आणि त्या दिशेने त्यांची पावलं पडत आहेत. विनयजी, याला जोडून एक शेवटचा प्रश्न. आतापर्यंत आपण म्हणजे 92च्या रशियाच्या पाडावानंतर आणि विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका जगाचा संरक्षक म्हणून एक प्रकारे पुढे आला. इस्रायल हा मिडल ईस्टर्न देशांमधला एक अमेरिकेचा सरदार म्हणून पुढे आला आणि हेच गणित, हेच समीकरण कायम होतं. 21व्या शतकात ते अधिक ठळकपणे अधोरेखित झालं जगाच्या पटलावर. या युद्धामध्ये ही क्षमता आहे का, ही कपॅसिटी आहे का आंतरराष्ट्रीय राजकारणाची सगळी समीकरणं आणि ठोकताळे बदलून टाकण्याची? आणि ज्या अमेरिकेकडे लोक एक आपला संरक्षक म्हणून पाहू शकत होते इतर देश, त्या अमेरिकेच्या ऐवजी आता रशिया किंवा चायनाकडे पुन्हा सगळं जग इराणच्या मार्फत, इराणच्या युद्धाच्या निमित्ताने झुकेल असं वाटतंय का? हे एका रात्रीत होणार नाही, पण अमेरिकेची एक रिलायबल डिफेन्स पार्टनर ही जी इमेज इतके वर्षात बनलेली होती
आणि तिची अरबस्तानामध्ये कधी टेस्टिंग झालेली नव्हती. इराक वॉरमध्ये इराकनी कुवैतवर आक्रमण केलं आणि अमेरिकन फोर्सेसने रिपल्स केलं, सद्दाम हुसेनला हरवलं, पण सद्दामला टॉपल केलं नाही. त्यामुळे तेव्हा अमेरिकन फोर्सेस, अमेरिकन टेक्नॉलॉजी, इकडून स्कड उडतं, तिकडून अमेरिकन पॅट्रिएट उडतं आणि त्याचं लाईव्ह टेलिकास्ट होतं आहे जगात. असं 1991 साली कुवैत वॉरच्या वेळी झालं होतं. त्यानंतर अमेरिकन्स हे रिलायबल डिफेन्स पार्टनर म्हणून पुढे आले. अख्खं जग हे डॉलर करन्सीमध्ये आपापसात ट्रेड करतं आणि अख्खं जग अमेरिकेला एक आश्वस्त मिलिटरी पॉवर म्हणून मानतं. ह्या युद्धामुळे डॉलरच्या क्रेडिबिलिटीवर प्रश्नचिन्ह नक्कीच उभं राहिलं आहे. अमेरिकन डिफेन्स शील्ड जी अरबांना दिलेली आहे तिचा आपल्याला काडीचा उपयोग नाही, अरबांच्या लक्षात आलं. अमेरिकन डिफेन्स फोर्सेसचे बेस आपण अब्जावधी डॉलर खर्च करून आपल्या जमिनीवर बाळगतो आणि तरी आपल्या क्रिटिकल ऑइल आणि गॅस इन्फ्रास्ट्रक्चरवर, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरवर, इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चरवर इराणियन मिसाईलचा पाऊस पडतोय. हे सगळं अरब बघतायत, अख्ख्या जगातले दुर्बळ देश बघतायत. त्यामुळे ह्याच्यानंतर युद्ध संपल्यानंतर इराणच्या मेनलँडवर चायनीज बेसेस आले तर आपण त्याच्यात आश्चर्य वाटून घेण्याचं काही कारण नाही. आजही हे युद्ध चालू असताना युक्रेनची अँटी ड्रोन टेक्नॉलॉजी UAEनी वापरून बघितली. ह्याचा अर्थ अमेरिकन मिलिटरी हार्डवेअरपासून परचेसपासून लोक लांब जाण्याची ही प्रोसिजर सुरू झाली आहे. दुसरं, डीडॉलरायझेशनची गोष्ट आता सुरू झाली आहे. डीडॉलरायझेशन एका रात्रीत होणार नाही, पण होर्मुजमधून बाहेर पडताना जो टोल इम्पोज केला आहे इराणनी तो सध्या ते युआनमध्ये घेत आहेत. $2 मिलियन युआनमधली करन्सी युआनमध्ये कन्व्हर्ट करून साधारण 18 ते 20 कोटी भारतीय रुपयांच्या ऐवजाचे युआन चायनीज करन्सी आत्ता इराणियन्स घेत आहेत. आता इराणमधलं जे क्रूड चीनला विकलं जात होतं, हे सगळे एम्बार्गो असतानासुद्धा ते सगळं क्रूड इराण रेनमिनबीमध्ये चायनीज करन्सीमध्ये खरेदी करत होतं. येणाऱ्या काळामध्ये रशिया, भारत आणि चीन ह्या तिघांनी मिळून जर ब्रिक्स करन्सी पुढे आणण्याचा जोरदार प्रयत्न केला आणि आमच्या 3 देशांशी, ब्रिक्स देशांशी ज्याला कुणाला व्यापार करायचा आहे त्या सगळ्यांनी तो ब्रिक्स करन्सीतच करावा अशी अट जर घातली आणि त्याच्या दृष्टीने चांगलं फ्रेमवर्क उभं केलं, स्विफ्ट कोड, अमेरिकन जी स्विफ्ट इंटरनॅशनल पेमेंट सिस्टीम आहे तिला बायपास करून नवीन स्वतःची जर सिस्टीम आणली आणि ती फोर्सफुली राबवली तर डीडॉलरायझेशनची आत्ता एक प्रक्रिया अतिशय छोट्या पातळीवर सुरू झाली आहे. ती प्रक्रिया पुढल्या 8 ते 10 वर्षामध्ये गती पकडेल आणि ह्या सगळ्याचा सगळ्यात भयंकर परिणाम जो आत्ता आपल्याला दिसत नाही पण होऊ घातला आहे तो तैवानला जे अमेरिकन डिफेन्स शील्ड आहे चायनाच्या विरुद्ध, आत्ता चायनीज सॅटेलाईट, चायनीज ॲनालिस्ट, चायनीज मिलिटरी ॲडव्हायझर्स ही परिस्थिती जी आहे गल्फमधली ही अतिशय लाईव्ह मॉनिटरिंग करत आहेत आणि त्यांना आज ना उद्या 2046पर्यंत चायना तैवानला अमालगमेट करून घेईल स्वतःच्या देशामध्ये अशी त्यांची ओपन पॉलिसी आहे चायनीज कम्युनिस्ट पार्टीची. ती डेडलाईन 46पासून 26पर्यंत मागे येते का असा मुख्य मुद्दा आहे. चायनीज वेपनरी आणि अमेरिकन वेपनरी ह्यांची कंपॅरिझन आत्ता चालू आहे. शिवाय अमेरिकन वेपनरी आणि अमेरिकन वेपन सिस्टीमचं डायव्हर्सिफिकेशन आणि स्पीड आणि रिप्लेसमेंट ह्याच्यातले लूप होल्स आणि ह्याच्यातली स्लगिश पद्धत, अतिशय वेळखाऊ पद्धत, अतिशय खर्चिक पद्धत ही आत्ता उघडी पडल्यामुळे अमेरिकननी ह्या युद्धामध्ये ज्या प्रकारे त्यांचा पुढल्या 8-10 वर्षाचा मिसाईल स्टॉकपॉईल संपवला आहे तो बघता जर चायनाने जर ॲग्रेशन केलं तैवानवर तर अमेरिकन तैवानची सोयर्जिनिटी डिफेंड करू शकतात का चायनाविरुद्ध असा मोठा भाग आहे. आत्ता क्रूडमुळे आपण जे संकट झेलतोय क्रूडच्या सप्लायमुळे, जर तैवानचा घास चीननी घेतला अमेरिकनच्या नाकावर टिचून छोट्या मोठ्या संघर्षानंतर तर जो प्रकार आत्ता क्रूडच्या सप्लायचा आहे तो मायक्रोचिपचा आणि सेमीकंडक्टरचा होईल. एका बाजूनी जगाच्या 90% सेमीकंडक्टर आणि मायक्रोचिप तैवानमधून जगाला जातात, तिच्यावर चीनचा कब्जा होईल. आत्ता 90% रेअर अर्थ मेटल्स जी डिजिटल आणि AI टेक्नॉलॉजीमध्ये वापरली जातात त्याच्यावर चीनचा कब्जा आहे. त्यामुळे तो 90% आणि मायक्रोचिप आणि सेमीकंडक्टरमध्ये 90% असा एक मोठा डिजिटल इकॉनॉमी आणि AI इकॉनॉमीच्या बॅकबोनचा सप्लाय चीनच्या हातात गेला तर क्रूडच्या सप्लायमुळे जो हाहाकार माजला आहे त्याच्यापेक्षा जास्त आणि वेगळ्या प्रकारचा हाहाकार येणाऱ्या काळात माजेल. त्यामुळे इंटरनॅशनल ऑर्डरमध्ये, जिओपॉलिटिकल ऑर्डरमध्ये मेजर शिफ्ट ह्या युद्धानंतर येतील अशी शक्यता आहे. डीडॉलरायझेशनची प्रोसिजर सुरू होईल कदाचित आणि अमेरिकन वेपनरीवरचा डिपेंडन्स जगातला हळूहळू संपत जाईल असं दिसतंय.
धन्यवाद विनयजी. आपल्यासोबत होते विनय जोशी, ज्यांनी सर्वसाधारणपणे या युद्धाचे परिणाम काय होतील याविषयीचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे हे युद्ध पेटल्यापासून त्यांचे बरेच अंदाज ते खार्क बेटांविषयीचे, कुर्दिशविषयीचे आणि इराणविषयीचे खरे ठरलेले आहेत. आणि कदाचित डीडॉलरायझेशन आणि इराणच्या युद्धातून निर्माण होणारी बदलती जागतिक परिस्थिती आहे, त्या जागतिक परिस्थितीचा एकंदरीत दूरगामी परिणाम हा मानवजातीच्या हितासाठी होईल, भारताच्या हितासाठी होईल, अशी आशा बाळगून आपण या टप्प्यावरती थांबूया. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.